बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूयात विस्तारानं। पैशाच्या गरजेपोटी स्वतःच्याच घरात चोरी केली आणि चोरीचे दागिने विक्रीसाठी आपल्या मित्राकडे दिले। मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं दागिने विक्रीसाठी आलेल्या तरुणाला सापळा रचून अटक केली आणि हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या पाटील कुटुंबियातील सदस्य केदार पाटील यानंच कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधून ही चोरी केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी दागिने विक्रीसाठी आलेल्या सिद्धार्थ भालकरला अटक करून 15,60,000चे दागिने जप्त केलेत। करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावातील पाटील कुटुंबीय 6 आणि 7 मे रोजी देवदर्शनासाठी कोकणात गेले होते। या दरम्यानच्या कालावधीत अज्ञातांनी या घरातील दागिने आणि रोकड चोरली होती। या गुन्ह्याचा तपास करवीर पोलिसांसोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं पथक करत होतं। या पथकातील उपनिरीक्षक जालिंदर जाधव, सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी यांना या घरफोडीविषयी अधिक माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत हॉकी स्टेडियमजवळ सापळा लावला। तिथं चोरीतील दागिने विक्रीसाठी आलेल्या सिद्धार्थ भालकरला पथकानं ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 12 तोळे वजनाचे 15,60,500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने सापडले, ते जप्त करण्यात आले। मात्र सिद्धार्थनं दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावले आणि या सगळ्या प्रकरणाचा भांडाफोड झाला। ज्यांच्या घरात चोरी झाली त्या पाटील कुटुंबातील सदस्य केदार पाटील यानंच ही चोरी केल्याचं उघड झालं। केदारला पैशाची गरज होती, त्यामुळे कुटुंबीय गावी गेल्याची संधी साधून त्यानं स्वतःच्याच घरात चोरी केली। हे चोरीचे दागिने विक्रीसाठी सिद्धार्थ भालकर याच्याकडे दिल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणातील आणखी दोघांचा शोध सुरू आहे। ही कारवाई अंमलदार वैभव पाटील, सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी, संतोष बर्गे, गजानन गुरव, विशाल खराडे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, अरविंद पाटील, अनिल जाधव यांनी केली।